हरिओम श्रीराम अंबज्ञ। माझं नाव स्मितेश सिंह मधुकर बने, बोरिवली पश्चिम मुंबई। मी बापूंकडे 2002 सालापासून येत आहे। बापूंचं आपल्या सगळ्याच बाळांवरती अकारण कारुण्य आणि भरपूर प्रेम असतं आणि मग ह्याच प्रेमातून आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये बरेचसे अनुभव येत असतात। तर अशाच ह्या प्रेमातून बापूंच्या मला आलेला अनुभव असा की 9 सप्टेंबर 2015ला मी सोसायटीची एक मीटिंग अटेंड करून घरी आलो आणि मला भरपूर थंडीवरून ताप आला आणि त्यानंतर संध्याकाळी मी माझं रेग्युलर डॉक्टर अवेलेबल नसल्यामुळे मी एका लोकल डॉक्टरकडे गेलो। त्यांनी व्हायरल फीवर आहे असं समजून त्यांनी मला एक इंजेक्शन दिलं आणि अगदी घरी आल्यानंतर थोडा आराम करून औषधं घेतल्यानंतर तासाभरामध्ये माझा ताप आहे तो निघून गेला। दुसऱ्या दिवशी मला हायकोर्टामध्ये एक मॅटर आर्ग्युमेंटसाठी होतं आणि पूर्ण वीकमध्ये मला सगळ्याच मॅटर्स आर्ग्युमेंटला लागलेल्या असल्यामुळे माझं शेड्यूल खूप टाईट होतं। त्यामुळे आराम करावा, 2 दिवस सुट्टी घ्यावी ह्याची अजिबात सवलत नव्हती। नेक्स्ट डे म्हणजे सोमवारी मी हायकोर्टमध्ये जाऊन आर्ग्युमेंट करून घरी आलो। त्या दिवशी मला खूप बरं वाटत होतं, ताप आला नाही। दुसऱ्या दिवशी मंगळवारी माझी गोरेगावला डेप्युटी कलेक्टरकडे माझी आर्ग्युमेंट होती, ती मी आर्ग्युमेंट केली आणि घरी आलो तर संध्याकाळी मला ताप आला आणि पुन्हा मी माझ्या हातापायांवरती बघितलं तर प्रचंड रॅशेस आले होते। तर ते पाहून मला थोडंफार असं विचित्रच वाटलं की बाबा हे काय, स्किन डिसीज आहे का कुठल्या ॲलर्जी झाली आहे का। मग तसंच मी माझ्या मिसेसला सांगितलं की बघ माझ्या हातापायांवरती प्रचंड रॅशेस आलेले आहेत आणि मला खूप आग होत आहे आणि मला ताप पण येत आहे। मग ती म्हणाली ठीक आहे, आपण आपले रेग्युलर डॉक्टर्स जे आहेत आपण त्यांच्याकडे जाऊया। मग तसंच आम्ही गाडी करून डॉक्टरांकडे गेलो आणि डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्यांनी ज्या प्रकारे रिॲक्शन दिली तर मला थोडीशी अशी भीतीच वाटली की बाबा नक्की हे काय आहे, कुठल्या एखाद्या मोठ्या आजाराचं लक्षण आहेत काही। तर मग तिथे मला थोडीशी चक्कर पण आल्यासारखं झालं। तर त्यांनी लगेच त्यांचे ज्या असिस्टंट आहेत त्यांना बोलवलं आणि सांगितलं की तुम्ही याचा BP चेक करून घ्या। त्यांनी माझं ब्लड प्रेशर चेक केलं पण ब्लड प्रेशर नॉर्मल होतं। मे बी मला थोडीफार जी भीती वाटली होती त्या भीतीने मला तो स्ट्रेसमुळे ती चक्कर आली असेल। मग त्यांनी पटकन सांगितलं की आपण ब्लड टेस्ट करून घेऊया आणि मग त्यांनी सांगितलं की तुम्ही घरी जा आणि काही औषधं लिहून दिली। मग तिथेच माझं ब्लडचे सॅम्पल्स त्यांनी घेतले आणि दुसऱ्या दिवशी बुधवारी रिपोर्ट येणार होते। मला पुन्हा बुधवारी सिटी सिव्हिल कोर्ट मुंबईला आर्ग्युमेंट होती। ती आर्ग्युमेंट करून म्हणजे त्याच अवस्थेमध्ये मी ती आर्ग्युमेंट केली आणि मी घरी आलो। घरी आल्यानंतर रिपोर्ट्स आले तेव्हा कळलं की ॲलर्जी टेस्टचे रिपोर्ट्स एकदम नॉर्मल आलेले आहेत, परंतु माझा प्लेटलेट काउंट जो आहे ब्लडमधला तो 79,000 वरती ड्रॉप झाला होता। तरी मग आम्ही दुसऱ्या दिवशी गुरुवारी म्हणजे 10 सप्टेंबर 2015ला आम्ही पुन्हा डॉक्टरांकडे सकाळी गेलो। डॉक्टरांनी चेक केलं आणि ते म्हणाले की आपण पुन्हा एकदा ब्लड टेस्ट करूया आणि कन्फर्म करूया की प्लेटलेट तेवढेच आहेत का, ड्रॉप झालेत का, वाढलेत। मग मी डॉक्टरांना म्हटलं की मला पुन्हा सिटी सिव्हिल कोर्टामध्ये दिंडोशीमध्ये आर्ग्युमेंट आहे, ते मॅटर देखील एका डॉक्टरांचं आहे, तर मला जायचं आहे, ते मॅटर आर्ग्यू करायचं आहे आणि मग मी संध्याकाळी पुन्हा तुम्हाला येऊन रिपोर्ट दाखवतो। तर त्याच्यावरती ते म्हणाले हरकत नाही, तू जाऊ शकतोस, पण मी ब्लडचे रिपोर्ट जे आहेत ते अर्जंट बेसिसवरती मागून घेतो। आम्ही तिकडनं निघालो, माझी वाईफ आणि माझे फादर इन लॉ आणि मी असे आम्ही गाडीने घरी आलो। घरी आल्यानंतर डॉक्टरांचा लगेचच फोन आला की नाही तुझे प्लेटलेट काउंट जे आहे ते 17,000 वरती ड्रॉप झालेले आहेत आणि ॲडमिट करावं लागेल। मी थोडा डिसअपॉइंट झालो कारण की कोर्टाचे मॅटर्स, प्रचंड काम ऑफिसमध्ये पण पडलं होतं आणि आता मग ॲडमिट व्हायचं म्हणजे हॉस्पिटल आणि मग बराच त्याच्यामध्ये टाईम कन्झ्युम होणार होता। मग मिसेस म्हणे थोडं मला धीर दिला, म्हणाले ठीक आहे आपण जाऊया तर आधी। मग आम्ही तसेच गाडीमध्ये बसलो आणि मग डॉक्टरांच्या क्लिनिककडे यायला निघालो। तर डॉक्टरांनी फोन करून मध्येच सांगितलं की तुम्ही माझ्या क्लिनिकला येऊ नका कारण माझ्या नर्सिंग होममध्ये सगळे इक्विपमेंट्स नाही आहेत, त्याच्यामुळे तुम्ही कांदिवली वेस्टलाच रिद्धिविनायक हॉस्पिटल आहे तिथे तुम्ही त्याला ॲडमिट करा, परंतु जायच्या आधी बाजूलाच एक लॅबोरेटरी आहे, त्या लॅबोरेटरीमध्ये जाऊन पुन्हा ब्लड टेस्ट करा। तर आम्ही पुन्हा लॅबोरेटरीमध्ये गेलो, ब्लड टेस्ट केलं, त्यांनी तिथल्या तिथे रिपोर्ट्स दिले आणि सांगितलं की तुमचा प्लेटलेट काउंट हा 6,000 वरती आलेला आहे आणि ॲडमिट करावं लागेलच। आणि त्याच्यामध्ये डेंग्यूची टेस्ट केली होती, तर डेंग्यूची टेस्ट जी आहे ती त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह डिटेक्ट झाली। मग मी हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर मी जे रिसेप्शन काउंटर असतं तिकडे गेलो आणि त्यांनाच विचारलं की आम्हाला ॲडमिट करायला सांगितलं आहे। तर त्यांनी लगेच विचारलं की पेशंट कोण आहे, कारण की मी ज्या 6,000 प्लेटलेट काउंट असताना देखील मी ज्या व्यवस्थितपणे चालत आणि बोलत वगैरे आलो होतो हॉस्पिटलमध्ये, म्हणजे ही बापूंचीच कृपा, बापूंचंच अकारण कारुण्य। त्यानंतर मी लिफ्टने व्यवस्थित फर्स्ट फ्लोअरला गेलो,
तिकडे जे डॉक्टर अटेंडंट होते त्यांनी मला अटेंड केलं. त्यांनी सगळी माझ्याकडून माहिती काढून घेतली की तुम्हाला कधीपासून ताप येतोय, कशा प्रकारे तुम्हाला त्रास होतोय, हे रॅशेस कधीपासून आले. मग त्यांनी सांगितलं की तुमच्या अंगावरचे सगळे गोल्ड ऑर्नामेंट्स वगैरे आहेत ते काढा. माझ्या हाताला एवढी प्रचंड सूज आली होती की माझ्या हातातल्या अंगठ्या ह्या देखील निघत नव्हत्या. जेव्हा गळ्यातलं लॉकेट काढायची वेळ आली थोडं जीवावर आलं की आता हे लॉकेट बापूंचं आपलं आहे ते काढावं लागेल. पण म्हटलं की मेडिकल ट्रीटमेंट करायची ते काढून ठेवावं लागेल. मग ते काढून दिलं मिसेसकडे आणि त्यानंतर मी जाऊन ॲडमिट झालो. 10 सप्टेंबर 2015ला मी ॲडमिट झालो. पण अगदी मला ताप माझा गेला होता. मी नॉर्मल असं मला वाटत होतं, मला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नव्हता आणि त्याच्यामध्येच 2 दिवस गेले. पण माझे प्लेटलेट काउंट काही वाढत नव्हते. त्याच्यामुळे डॉक्टरांसाठी हा खूप एक सिरियस कन्सर्न झालं होतं. आणि मग माझ्या मिसेसकडून काही पेपर्सवरती लिहून घेण्यात आलं की त्यांच्या जीवाचं बरं वाईट होऊ शकतो, त्यांचं कोणताही ऑर्गन फेल होऊ शकतो. तेव्हा मिसेसला एकदम तिला रडायला आलं आणि मग ती आतमध्ये जेव्हा मला भेटली, तिच्या डोळ्यात पाणी बघितल्यानंतर मी तिला म्हटलं की प्लीज तू रडू नकोस, कारण की म्हटलं मी ते माझा कॉन्फिडन्स लेवल वाढवते, तू रडशील तर मला अजून भीती वाटते. आणि मी तिला सतत सांगत होतो की प्लीज तू सुचित दादांच्या कानावरती ही गोष्ट घाल, कुठून तरी त्यांना आपल्या बापू भक्तांकडून कळून देत की असं असं मला ॲडमिट केलेलं आहे. तर ती त्या प्रयत्नात होती आणि त्याच्यातच माझे 2 दिवस मी हॉस्पिटलला ॲडमिट होतो आणि मला 2 दिवसामध्ये दादांपर्यंत हा निरोप पोचला होता. तर त्या टायमाला असं ठरत होतं की ह्या हॉस्पिटलला ठेवायचं का दुसऱ्या हॉस्पिटलला शिफ्ट करायचं. मग दादांच्या कानावर घातलं तर सुचित दादाने सांगितलं की नाही, त्याला कुठल्याही हॉस्पिटलला तिथून शिफ्ट करायचं नाही आहे. जे डॉक्टर ट्रीटमेंट सांगतात ती ट्रीटमेंट तुम्ही फॉलो करायची, डॉक्टर जे काय बोलतील ते ऐकायचं आहे. आपल्याच एका बापू भक्ताकडे दादांनी ॲक्च्युअल निरोप जो असा दिला होता की त्याची कंडिशन खूप क्रिटिकल आहे, पण त्याच्या मिसेसला तुम्ही हे सांगू नका. त्याच्यामुळे तिला फक्त एवढ्याच सांगण्यात आलं होतं की डॉक्टरांचे तुम्ही इन्स्ट्रक्शन्स आहेत ते फॉलो करा. आणि दादांनी सांगितलं की त्याच्या घरच्यांना सगळ्यांना हनुमान चालीसा बोलायला सांगा. मग सगळ्यांनी हनुमान चालीसा बोलायला चालू केली. पण माझे प्लेटलेट काउंट 6000, कधी 7000, 9000, 10000, पुन्हा 6000, म्हणजे ह्या 10,000च्या ह्याच्यातच मी खेळत होतो. आणि मग मला असा प्रश्न पडला होता की 1.5 लाख म्हणजे ते कधी गाठायचे. म्हणजे एरवी साधारण वाटणारे 1.5 लाख ते मला अगदी खूप मोठे वाटायला लागले होते की 10,000 आता तर मी आहे, 6000 आहे, मग कधी होणार आणि कसं होणार. आणि 1 नंबर 2 नंबर पण ते मेडिकल जो स्टाफ होता तो मला सांगायचा तुम्ही जागेवरच करायचं. मी म्हणायचो प्लीज मला 1 नंबर ठीक आहे, पण 2 नंबरसाठी मला तुम्ही इकडे मला जवळच लू आहे तिथे मला तुम्ही जायला द्या, कारण की इथे राहिलं तर तुम्हाला पण खूप त्रास होईल. ते म्हणाले नाही आम्हाला याची सवयच आहे. मी म्हटलं ठीक आहे, मग तुम्ही मला एक काम करा, तुम्ही मला चेअर कोमोड द्या. पण ते खूपच मग ते मला म्हणायचे, मी त्यांना विचारायचो की तुम्ही मला का जायला देत नाहीत, मी तर एवढा व्यवस्थित आहे. तर म्हणतात नाही, तुम्ही व्यवस्थित जरी असलात तरी तुम्हाला कधीही काही होऊ शकतं, कारण की तुमचा प्लेटलेट काउंट खूप कमी आहे. कधी तुम्ही चक्कर येऊन पडू शकता, तुम्हाला इंटरनल ब्लिडिंग चालू होईल. माझ्या अंगावरती शरीरावरती ठिकठिकाणी मला रक्त असं दिसत होतं, म्हणजे जे ॲक्च्युली स्किनमधून बाहेर आलं नव्हतं, पण मला जाणवत होतं की हे काहीतरी इंटरनल ब्लिडिंगचाच एक प्रकार आहे. पण बापूंच्या कृपेने कुठेही मला इंटरनल किंवा एक्सटर्नल ब्लिडिंग हे चालू झालं नव्हतं. म्हणजे ते सगळं कंट्रोलमध्ये होतं 6000 प्लेटलेट काउंट असताना देखील. आणि 2 दिवस दादांचा हा जो निरोप आला होता की तुम्ही त्याला शिफ्ट करू नका, डॉक्टरांचे ट्रीटमेंट फॉलो करा, त्या निरोपामध्ये दादांनी कुठेही असं म्हटलं नव्हतं की त्याला बरं वाटेल किंवा असं काही असं म्हटलं नव्हतं. पण एक विश्वास होता की दादांनी सांगितले, दादांचे शब्द म्हणजे बापूंचे शब्द, म्हणजे त्याला शिफ्ट करू नका, ट्रीटमेंट फॉलो करा. म्हणजे हीच माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. एका बाजूला वेगवेगळे विचार येत होते की कदाचित हाच शेवट असेल आपला, ह्याच्यानंतर आपण आपलं घर किंवा आपला बापू परिवार बघणार नाही. पण दुसऱ्या बाजूला मी माझा कॉन्फिडन्स लेवल, एक विश्वास असावा पुरता करता हरता सद्गुरू ऐसा, हा मी सतत माझ्या मनाला पटवत होतो. आणि नंतर मी म्हटलं मी जर व्यवस्थित आहे तर सगळ्यांना हनुमान चालीसा बोलायला सांगितलं तर मला देखील हनुमान चालीसा बोलता येऊ शकते. म्हणून मी ठरवलं जेवढं जमेल तेवढी हनुमान चालीसा बोलायची, निदान कमीत कमी एका दिवसामध्ये 11 वेळा तरी हनुमान चालीसाचं आपण पठण करायचंच. आणि 3ऱ्या दिवशी माझी मिसेस, मी ICUमध्येच होतो 4 दिवस, माझी मिसेस शिरा घेऊन आली. शिरा घेऊन आल्यानंतर मी हिला म्हटलं की, आणि माझं सकाळ संध्याकाळ ब्लड टेस्ट केले जायचे आणि त्याच्यामध्ये माझा काउंट नेहमी लोच असायचा. तर ती शिरा घेऊन आल्यानंतर मी तिला विचारलं की तू शिरा का आणलास. तर ती म्हणते अरे दादांनी सांगितलंय की आता त्याला सांग घाबरू नकोस, त्याचे प्लेटलेट काउंट आहेत ते वाढतील. असं एका बापू भक्तांकडून निरोप आला होता. आणि नीलम पडेलकर आहेत डॉक्टर, त्यांनी पण खूप हेल्प केलं दादांपर्यंत निरोप पोचवायला. तर त्यांच्याकडून निरोप असा आला होता की दादांनी सांगितलं होतं की त्याला सांग घाबरू नको, त्याचे प्लेटलेट काउंट आहेत ते वाढतील. तोपर्यंत रिपोर्ट आलेही नव्हते. पण माझ्या मिसेसचा देखील एवढा विश्वास की ती शिरा करून आणलं. तर म्हटलं ठीक आहे, आता तर काय प्रश्नच नाही आहे. मग आम्ही शिरा खाल्ला वगैरे आणि एक साधारण तासाभराने रिपोर्ट आला की जे माझे प्लेटलेट काउंट वाढत नव्हते ते 10,000वरून डायरेक्ट 13,000वरती आले. तो दिवस गेला, डॉक्टर आले, ते म्हणाले की तुमचे प्लेटलेट काउंट वाढत आहेत
की पॉझिटिव्ह साईन आहे. दुसऱ्या दिवशी माझे प्लेटलेट काउंट 13 वरून 26 वरती गेले. 26 वरून चौथ्या दिवशी माझे 96,000 वरती गेले. आणि शेवटच्या दिवशी, ज्या दिवशी मला डिस्चार्ज करणार होते, त्या दिवशी माझं प्लेटलेट काउंट 1,52,000 वरती गेले, म्हणजे जे नॉर्मल रेंजमध्ये आलं होतं. आणि मग जे आमचे रेग्युलर डॉक्टर, जे माझ्या मिसेसचे फॅमिली डॉक्टर आहेत, ते माझ्याजवळ आले. त्यांनी मला जवळ ओढलं आणि ते मला म्हणाले की तुम बच गया. तर मी त्यांना, आणि ते मला म्हणाले की गॉड सेव्ड यू. तर मी त्यांना म्हटलं की तुम्ही पण खूप हेल्प केली. ते म्हणतात नाही, तुला फक्त आणि फक्त देवाने वाचवलं. माझी मिसेस जी आहे, तिने, तिच्या डोळ्यात अश्रू आले, ती पण त्यांना म्हणाली. तर ते म्हणाले तुझ्या नवऱ्याला फक्त देवानेच वाचवलं. ट्रीटमेंट तर आम्ही सगळ्यांनाच करतो, पण सगळ्यांनाच ही ट्रीटमेंट लागू पडते असं होत नाही. तर तुझ्या नवऱ्याला जे वाचवलेलं आहे, तर आम्हाला मनोमन हे आम्हाला हे माहीतच होतं की आम्हाला जे काही केलेलं आहे ते आपल्या सद्गुरूंनी केलेलं आहे. आणि मग शेवटच्या दिवशी मला डिस्चार्ज मिळाला. डिस्चार्ज मिळाल्यानंतर मी घरी आलो. त्यानंतर मिसेस मला काही गोष्टी सांगायला लागले की तुझ्या लिव्हरला देखील सूज होती, तुझ्या गॉल ब्लॅडरला सूज होती. आणि मग त्यांनी बऱ्याचशा गोष्टी अशा होत्या की खूप क्रिटिकल होतं ती सिच्युएशन. मग त्या सिच्युएशनमधून बापूंनी मला सुखरूपपणे बाहेर काढलं. म्हणजे मीच नाही तर माझी फॅमिली, माझ्या मिसेसचे फॅमिली, माझे सगळे बापू परिवार जे आहेत, सगळ्यांनाच एक प्रकारची चिंता होती. त्या चिंतातून बापूंनी आम्हाला मुक्त केलं. आणि त्यानंतर त्याच्या थोडी अधिक अशी गोष्ट घडली होती की माझी मिसेस जी आहे की ती मला सांगत होती की आपण मेडिकल क्लेम करूया, ते इन्शुरन्स जे आहे ते करून घेऊया. तर मी तिला गेले वर्षभर टाळवत होतो की नको करूया, मग करूया, नंतर करूया, असं करूया, आपल्याला आता बरेचसे खर्च असतात, ते आपल्याला प्रायोरिटी बेसिसवरती करायचे आहेत. पण असं झालं होतं की मी आजारी पडायच्या आधी, अगदी 2 महिने आधी मी माझं मेडिकल करून घेतला होता. आणि त्यामुळे माझं जे हॉस्पिटलचं बिल झालं होतं, म्हणजे जे अगदी लाखभराच्या वर होतं, आणि ते सध्याची माझी जी फायनान्शियल सिच्युएशन आहे त्याच्यासाठी ते मला खूप थोडं त्रासदायक होतं. तर ते मेडिकल क्लेम जे आहे ते पण आमचं क्लेम सँक्शन झालं बापूंच्या कृपेने. आणि म्हणजे बापूंनी सगळ्याच पातळीवरती मला फिट अँड फाईन करून बापूंनी घरी आणलं. आणि त्याच्यानंतर माझे जे काही फायनान्शियल मला प्रॉब्लेम फेस करायला लागणार होते त्याची बापूंनी आधीच तरतूद करून ठेवली होती. आणि बापूंनी मला ह्या घोर संकटातून पूर्णपणे सुखरूपपणे त्यांनी बाहेर काढलं. आणि त्यासाठी मी बापूंचा सदैव ऋणी असणार आहे. आय लव्ह यू माय डॅड. हरिओम श्रीराम अंबज्ञ.